चला तर आज ढाबा स्टाईल छोले मसाले बनवूया। यासाठी रात्रभर छोले मी भिजवून घेतलेले होते। आता हे छोले कुकरमध्ये घालून डबल पाणी घालायचं आहे। यानंतर काही खडे मसाले घालायचे, मीठ घालायचं आणि झाकण लावून 4 ते 5 शिट्या काढून घ्यायच्या। आता शिट्ट्या होते तोपर्यंत आपण इथे एक वाटण बनवूया। वाटण बनवण्यासाठी एक मोठा स्लाइस केलेला कांदा घालायचा आहे, टोमॅटो एक घेतलेला आहे, एक हिरवी मिरची तोडून 2-3 लसूणच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा घातला आहे। आता हे सगळं घालायचं। यानंतर थोडेसे उकडलेले छोले घालायचे आहे। झाकण लावून पाणी न घालता बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। आता इथे मी कढई गरम करायला ठेवली। 2 चमचे तेल, 1 चमचा जिरं, एक बारीक चिरलेला कांदा घातलाय। कांदा चांगला सोनेरी रंगावर परतून आला की एक टोमॅटो बारीक चिरलेला घालायचा। यानंतर पाव चमचा हळद पावडर, 1.5 चमचा काश्मीरी मिरची पावडर, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धणे जिरे पावडर घालून सगळं मिक्स करायचं। यानंतर आपण वाटण जे केलं होतं ते वाटण घालून छान मिक्स करून शिजवून घ्यायचं आहे। आता छोले आपण बॉईल केले आहेत ते घालायचं, पाणी घालायचं, गरजेनुसार मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे टेस्ट येण्यासाठी थोडी कसुरी मेथी घातलेली आहे, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। पुन्हा एकदा 1 चमचा गरम मसाला घालून परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। झाकण ठेवून 4 ते 5 मिनिट छान ही भाजी शिजवून घ्यायची। भाजी आपली तयार झालेली आहे। आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। ढाबा स्टाईल बनवण्यासाठी एक तडका देऊया। 2 चमचे तुपामध्ये 1 चमचा जिरं आणि आल्याचे स्लाइस करून घेतले, 2 हिरव्या मिरच्या, 1 चमचा काश्मीरी मिरची घालून गरमागरम तडका या भाजीवर घालून घ्यायचा। मस्त आपली छोले मसाले तयार झाली आहे। रेसिपी आवडली तर लाईक करा आणि शेअर करा।